आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। अंजना नदीच्या पुरात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू। पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद। कन्नड तालुक्यातील टाकळी खुर्द येथील शेतकरी साहेबराव नथू दहीहंडे वय 48 वर्ष यांचा अंजना नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी घडली। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार साहेबराव दहीहंडे हे आपल्या शेतातील राहत्या घरातून दूध घेऊन टाकळी बुद्रुक शाहू येथील डेअरीकडे जात होते। दरम्यान अंजना नदीवरील पुलातून जात असताना अचानक आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते प्रवाहात वाहून गेले। घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली। पोलिसांच्या मदतीने सुरू असलेल्या या शोधात त्यांचा मृतदेह टाकळी खुर्द शिवारातील कोल्हापूर केटी बांध परिसरातून सापडला। मृतदेहानंतर नाचनवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला। तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद क्रमांक 79/2025 करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार विलास सोनवणे व पवन खंबाट यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। तेलवाडी येथे नवरात्रोत्सवात देवीची अखंड ज्योत प्रज्वलित। नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी अखंड ज्योतीचे आगमन झाल्याने तेलवाडी गावात सणासुदीचे वातावरण। नवरात्र व घटस्थापना निमित्त तेलवाडी गावात कोल्हापूर देवी इथून आणलेल्या अखंड ज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले। पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात तसेच डीजेच्या तालावर नाचत गावकऱ्यांनी देवी मातेची अखंड ज्योत गावात आणली। नवरात्रीत देवीसमोर अखंड ज्योत प्रज्वलित करण्याची परंपरा आहे। ही ज्योत 9 दिवस अखंड तेवत राहते आणि श्रद्धा, आस्था व सकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते। या ज्योतीमुळे घरातील अंधकार दूर होऊन समृद्धी, सौख्य व प्रगती प्राप्त होते असे मानले जाते। तेलवाडीतील अक्षय मापारी, श्रीकांत मापारी, प्रवीण मापारी, ऋषी मापारी, प्रमोद मापारी, सोमनाथ कबाडी, संदीप गायकवाड, कृष्णा दुकळे, विठ्ठल वाघ, विवेक गवळी, सागर खरात, सूरज खरात, विशाल मोरे, गोरख आवटे, दत्तात्रय कदम, अमोल गायकवाड आदी गावकऱ्यांनी मिळून ही परंपरा जपली। दिनांक 17 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे जाऊन देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्चना करण्यात आली। त्यानंतर 5 दिवस पायी यात्रा करत आळीपाळीने हातात ज्योत घेऊन कोल्हापूर ते तेलवाडी तालुका पैठण हा प्रवास पूर्ण करण्यात आला। गावाच्या सीमेपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत महिलांसह लहान थोर नागरिकांनी उत्साहाने नृत्य करत आनंदोत्सव साजरा करत ही अखंड ज्योत गावात आणली। नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी अखंड ज्योतीचे आगमन झाल्याने तेलवाडी गावात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे। जय माता दी। जय माता दी। आपण ही ज्योत कुठून आणली? आम्ही ही ज्योत कोल्हापूरवरून आणली। आपल्या गावाचं नाव काय? तेलवाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आणि किती वर्षासाठी करू आले तुम्ही? आता आम्ही 5 वर्षासाठी करत आहोत आणि इथून पुढे पण असं चालूच राहणार। जय माता दी। जय माता दी। जय माता दी। जय माता दी। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कन्नड सोयगाव मतदारसंघातील सर्व पूल बांधून द्या, अन्यथा जलसमाधी घेऊ। माजी आमदार हर्षवर्धन जाधव। अंजना नदीमध्ये बसून हर्षवर्धन जाधव यांचे अनोखे आंदोलन। अनेक गावाचा संपर्क तुटला। कन्नड तालुक्यातील पिशोर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने नद्यांना पूर आला। त्यामुळे अनेक गावांचा मुख्य रस्त्याशी तसेच बाजारपेठेच्या गावांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे। सुरू झालेल्या पावसाचा रात्री उशिरापर्यंत जोर कायम राहिला।
या मुसळधार पावसामुळे परिसरातील अंजना, इसम, खडकी आदी नद्या व प्रमुख नाल्यांना पूर आला. धरणे व बंधारे आधीच पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने नदी नाले ओसंडून वाहू लागले. नदी नाल्यांचे पाणी शेतकऱ्यांच्या पिकामध्ये घुसले. पीक जमीनदोस्त झाली. अंजना नदीला आलेल्या पुरामुळे पिशोरच्या दक्षिणेकडील कोळंबी, मांजरा, भारंबा, वाडी, तांडा, माळेगाव, साळेगाव, जैतखेडा या गावांचा पिशोरशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांना शाळांपासून वंचित राहावे लागले. पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याने त्या वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जाते. दरम्यान पिशोर, भिलदरी, पळशी, रामनगर, वासडी, खातखेडा, साखरवेल, कोळंबी या गावातील शेतकऱ्यांचे हाताशी आलेलं पीक वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव व नागरिक आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. जय श्रीराम. आम्ही जे इथे आंदोलन आता सुरू केलंय, पुन्हा एकदा सांगतो, हा पूल आहे इकडे, हा बघू शकतो आपण, दिसतो का रे? तर याचं उर्वरित काम करायचं एवढ्याच मागणीसाठी. कारण पाऊस असला, पाणी वाहत असतं तरच पुलाची गरज पडते ना. कोरड्यात काय पुलाची गरज पडते? या पुलाचं काम 2-3 वर्षापासून चालू आहे आणि याच्यावरती आम्ही अनेकदा सांगितलंय की अरे इकडे प्रॉब्लेम होऊ शकतो, पण सरकारला काही पडलेली नाही. आता एवढा प्रॉब्लेम झालाय की त्याला सीमा नाही, म्हणून आता हा प्रसंग आलाय. हा कुठला स्टंट नाहीये. आता मुद्दा एवढाच आहे की या प्रसंगाच्या अनुषंगाने सरकार जागं होणार आहे का? तेच मेला तर बरं आहे, उद्या मरणार होता, आज मेला तर बरं होऊन जाईल. लोक म्हणतात आमदारांना काही बोलू नका, त्या बाई आहेत, त्यांनी आमदारकी सोडावी आणि स्वयंपाक करावा. आम्ही बोलणार नाही, पण त्या जबाबदार पदावरती आहेत, आम्हाला बोलावंच लागणार आहे. एखादी ग्रामसेविका नालायक असेल तर तिला काही बोलायचं नाही. एखादी पोलिसीन नालायक असेल तर बोलायचं नाही. एखादी तलाठी नालायक असेल तर बोलायचं नाही. म्हणून एखादी आमदारी नालायक असेल तर बोलायचं नाही. आम्ही तिला नाही बोलत आहे, आम्ही त्या पदावरती काम करणाऱ्या व्यक्तीला बोलतोय. त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? त्यातल्या त्यात पुन्हा हर्षवर्धन जाधव नाव वापरायचंय. कशाबद्दल वापरायचंय? रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. महादेव मंदिरात गोमांस टाकणारा समाजकंटक पकडला. जालना जिल्हा पोलिसांनी शिताफीने पकडला आरोपी. जालना जिल्हा भोकरदन तालुक्यातील आनवा येथील हेमाडपंथी महादेव मंदिरात गोमांस टाकणारा दंगलखोर पोलिसांनी शिताफीने पकडला. आनवा येथील ऐतिहासिक प्राचीन महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिरात दिनांक 21 सप्टेंबर रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गोमांस टाकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत गाव बंद ठेवून आरोपीचा शोध घेण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली असता वरिष्ठांच्या आदेशाने एक पथक तयार करून सदरील घटनेतील आरोपीचा शोध सुरू केला असता पोलिसांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली असता व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता गावातील नंदकिशोर सुरेश वडगावकर व 38 वर्ष राहणार आनवा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना याने मंदिरात गोमांस टाकल्याचे कळले. यावरून पोलीस पथकाने नंदकिशोर वडगावकर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नंदकिशोर यास या प्रकरणी अधिक विचारपूस केली असता त्याने असे सांगितले की मंदिराच्या पाठीमागे त्याच्या जागेवर घराचे बांधकाम करायचे होते, मात्र बांधकाम परवाना नाही मिळाला म्हणून त्याचा राग मनात धरून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी नंदकिशोर वडगावकर याला अटक केल्याने दंगलसारखी मोठी दुर्घटना टळली. पारत पोलिसांनी घटनेची सत्यता समोर आणल्याने दोन्ही समाजाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. पोलीस प्रशासनाने अशा आतंक माजवणाऱ्या विकृत बुद्धीच्या समाजकंटकांना वेळीच आळा घातल्यास अनेक निरपराध लोक वाचतील अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे. नंदकिशोर याच्या विरोधात पारत पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी बोलताना दिली. पुढील तपास पारत पोलीस करीत आहेत. मी एपीआय संतोष माने, पोलीस स्टेशन पारद येथे दिनांक 21/9/2025 रोजी अपराध क्रमांक 228/25 कलम 298 BNS भारतीय दंड संहितानुसार दाखल असून सदर गुन्ह्यात आनवा येथील जुने हेमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने
गोमांसाचे तुकडे आणून टाकल्याने व विटंबना केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरच्या गुन्ह्याच्या तपासात माननीय पोनी किरण बिडवे, एपीआय संतोष माने व पीएसआय नेमाने यांनी कसून केला असता सदर गुन्ह्यात काही सीसीटीव्ही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असता त्यातील आरोपी नावे नंदकिशोर सुरेश वडगावकर वय 38 वर्ष राहणारा हा मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून सदर आरोपीचे याचे घर हे मंदिराच्या बाजूला असून मागे काही कारणास्तव त्याच्या घराच्या बांधकामाकरता परवानगी विभागाकडून नाकारण्यात आली होती. याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे. पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक नौपानी साहेब आणि एसडीपीओ नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एपीआय संतोष माने करत आहोत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची धडाकेबाज कारवाई. नाशिक शहर आणि ग्रामीण परिसरातील सराईत गुन्हेगार जेरबंद. नाशिक पोलीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अंबड परिसरातील दहशतीचे वातावरण दूर करण्यासाठी धडाकेबाज कारवाई केली आहे. अवैध शस्त्रधारी गुंडांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ऑपरेशन क्लीनचे आदेश दिले होते आणि त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून होते. दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस हवालदार विशाल काठे व विशाल देवरे यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे असलेला भरत जगताप लेखानगर स्टेट बँक चौक परिसरात खुलेआम पिस्तूल घेऊन फिरत आहे आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी त्वरित पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि सुदाम सांगळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अत्यंत गुप्तपणे सापळा रचला. चाहूल लागताच भरत जगतापने पळण्याचा प्रयत्न केला, पण पथकाने त्याच्यावर झडप घालून त्याला जागीच जेरबंद केले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडून तब्बल 30,000 रुपये किमतीचे जीवघेणे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. पकडलेला आरोपी भरत जगताप वय 33 वर्ष कोणी साधा गुन्हेगार नाही. त्याच्यावर सायखेडा, निफाड, लासलगाव पोलीस स्टेशनसह पंचवटी परिसरात विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, अवैध वाळू उपसा, दरोडा, मारामारी आणि घरात घुसून हल्ल्यासारखे 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या ताज्या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यारे कायद्यान्वये गुन्हा दाखल केला गेला असून पुढील तपासासाठी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या संपूर्ण टीमने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईने नाशिक पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. वडनेर गेट आर्टिलरी सेंटरमध्ये हृदयद्रावक घटना. वडिलांसमोरच बिबट्याने 2 वर्षीय बालकाला उचलून नेले. नाशिक. सविस्तर वृत्त असे की मंगळवारी रात्री 9:30 ते 9:45 वाजेच्या सुमारास वडनेर गेट आर्टिलरी सेंटर परिसरात दुर्दैवी घटना घडली. रेकॉर्ड ऑफिसमध्ये कार्यरत जवान गंगाधर यांचा 2 वर्षाचा मुलगा श्रुतिक घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने हल्ला करून त्याला जंगलाच्या दिशेने ओढत नेले. या घटनेनंतर कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी मुलाचा आटोकाट शोध घेतला, मात्र श्रुतिकचा काही पत्ता लागला नाही. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी नागरिकांसह तात्काळ वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाने पथक, आर्टिलरी सेंटरमधील सैनिक आणि स्थानिक ग्रामस्थांनी एकत्रितपणे शोध मोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत थर्मल ड्रोनच्या मदतीनेही बालकाचा शोध घेण्यात आला, तरी देखील सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. प्रहारचा तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा.
4 प्रमुख मागण्यांवर आंदोलनकर्त्यांचा सरकारला इशारा. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. नैसर्गिक आपत्ती, वलांडी बाजारपेठेतील अतिक्रमण, निराधार व इतर योजनांचे रखडलेले मानधन तसेच शेतरस्त्यांना क्रमांक देण्याच्या 4 प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा घेण्यात आला. मोर्चात तालुक्यातील शेकडो लाभार्थी सहभागी झाले होते. तहसील प्रांगण तक्रारींनी गजबजून गेले होते. दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले की वलांडी बाजारपेठेत रस्त्यावर झालेले अतिक्रमण तातडीने हटवावे, निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना इत्यादींचे रखडलेले मानधन कोणत्याही जाचकटींशिवाय थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे. तसेच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ई-पीक पाहणीसारख्या जाचक रद्द करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी ठाम मागणी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले बोंबळीकर यांनी केली. शिवाय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी काही अधिकारी कर्मचारी पैशांची मागणी करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी आंदोलनकर्त्यांना मागण्यांचा तातडीने निपटारा करण्याचे आश्वासन दिले. मात्र या आठवड्यात मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा येत्या सोमवारी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार पक्षाने दिला. मोर्चादरम्यान तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले बोंबळीकर, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे, उदगीर तालुकाध्यक्ष रवींद्र बेलकोंडे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष अंतेश्वर सूर्यवंशी, महिला आघाडीच्या मनीषा पाचंगे तसेच मुकेश कांबळे, कृष्णा इंगोले, बालाजी सावरगावे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. अतिवृष्टी झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण ओला दुष्काळ जाहीर करा. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डफडी आंदोलनाद्वारे तहसीलदारांना निवेदन. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी सततच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडले असून पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे डफडी आंदोलन करून पुसद तहसीलदार महादेव जोरवर यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन सादर करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांची झालेली प्रचंड हानी लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी सरकारवर कडाडून टीका केली. महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी व 7/12 कोरे करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध करण्यात आला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी कोणत्याही प्रकारचे पंचनामे झाले नाहीत अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करावा, कर्जमाफी द्यावी व आर्थिक अनुदान मंजूर करून बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. या सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त. यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त. या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मोहन विश्वकर्मा, ॲडव्होकेट वीरेंद्र राजे, राजू वाकडे, रवी पांडे, वैभव सुने, शिवाजी धावस, निखिल दशरथे, राहुल सहारे, सुरेश ठाकूर, अमोल मनवर, नरेंद्र पाठक, राहुल शेळके, दीपक भाकरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मनमाड नगर परिषद कामगार सेनेचे धरणे आंदोलन. भोंदू पत्रकारांवर शासन कारवाईची मागणी. नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात काही तोतया भोंदू पत्रकारांच्या मनमानी कारभारामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याचा निषेधार्थ मनमाड नगर परिषद कामगार सेनेतर्फे दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी मंगळवारी नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
कामगार सेनेतील संतप्त कर्मचारी यावेळी म्हणाले की आमच्या जेवणाच्या वेळीच कार्यालयात घुसून व्हिडिओ शूटिंग करणे, महिला कर्मचाऱ्यांचे मुद्दाम व्हिडिओ काढून बदनामीस प्रवृत्त करणे, धाकधडकपण निर्माण करून आर्थिक फायद्यासाठी दहशत माजवणे हे प्रकार सुरू आहेत. हे वर्तन अमान्य असून अशा पत्रकारांवर तात्काळ आळा बसावा अशी जोरदार मागणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी पुढे सांगितले की मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ करण्यास परवानगी दिली असली तरी महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान राखणे आवश्यक आहे. महिला कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ मुद्दाम काढून ते सोशल मीडियावर पसरवण्याचा धोका आहे. आजच्या एआयच्या युगात या व्हिडिओंचा गैरवापर करून ब्लॅकमेल करण्याची शक्यता वाढली आहे. याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या सर्व प्रकारामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांचे कामकाज विस्कळीत झाले असून नागरिकांच्या कामकाजावर थेट परिणाम होत आहे. त्यामुळे मनमाडकरांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे. भविष्यात कर्मचारी वर्गाला तोतया पत्रकारांचा त्रास होऊ नये यासाठी शासनाने अशा भोंदू पत्रकारांवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी कामगार सेनेने केली आहे. दरम्यान आंदोलनाच्या वेळी मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी याबाबत योग्य ती तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले. या आंदोलनामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढे प्रशासन कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत माता की भारत माता की वंदे वंदे. दूषित आरटीआय कार्यकर्ते यांच्या विरोधात आहे. कारण का या लोकांपासून आमच्या कर्मचाऱ्यांना जो त्रास होतो, जे फक्त आम्ही पत्रकार आहे याची जी भीती लोक या कर्मचाऱ्यांना दाखवतात व आरटीआय कार्यकर्ते हे कोणत्याही विभागात काही काम नसताना कोणत्याही समस्यावर आरटीआय टाकतात, माहितीचा अधिकार मागतात. त्या क्षेत्राशी त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो तरी ते विनाकारण कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्रास देण्याचं काम करत असतात. या विरोधात आम्ही सर्वांनी इथे आंदोलन केलं आहे आणि याची सर्व दखल आमचे प्रशासकीय अधिकारी आणि इतर जनताही घेईल. याची सर्वांनी आम्हाला कर्मचाऱ्यांना समजून घेऊन आमच्याही काही समस्या असतात त्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि यापुढे असं कुठल्याही प्रकारे त्रास देऊ नये अशी मी सर्वांकडून अपेक्षा करतो आणि ते थांबतो. जे वारंवार आमच्या कामामध्ये गेल्या 2 महिन्यापासून 6 महिन्यापासून हस्तक्षेप करत आहेत, त्यामुळं नगरपालिकेचे जे कामकाज आहे त्यामध्ये निश्चितचपणे अडथळे येत आहेत. आमचे जे सर्व कर्मचारी बांधव आहेत, अधिकारी आहेत, त्या विभागांना आपापल्या कामाची जबाबदारी व्यवस्थित माहीत आहे. त्या दृष्टीने आमचे सर्व कर्मचारी अधिकारी आपलं आपलं काम व्यवस्थित करतात. परंतु जे पत्रकार तडा तड तुटले नी तू ठोकताच दंड असे मनमाड नगरपालिकेतील कर्मचारी कामगार विकास सेनेच्या वतीने आज एक भव्य असं आंदोलन मनमाड शहरातल्या काही तोतया पत्रकारांविरुद्ध आज पुकारलेला आहे. हा इतिहास आहे की मनमाड शहर हे कामगार वस्तीचं शहर असून या कामगार शहराच्या वस्तीतल्या सर्व रहिवासी नागरिकांना सर्व आमचे कामगार मदत म्हणून सहकार्य करत असतात व नेहमी सहकार्य करत असतात. मग ते कोविड असू द्या, नैसर्गिक आपत्ती कुठलीही येऊ द्या, किंवा आपल्या मनमाड शहरामध्ये काही वर्षांपूर्वी पूर आला होता त्यावेळेस सुद्धा अहोरात्री आपल्या प्राणांची पर्वा न करता त्या पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी आमचे कर्मचारी तत्पर त्या ठिकाणी हजर राहतात व मनमाड शहरामध्ये पुष्कळ असे अधिकृत पत्रकार आहेत. ते आमचे पत्रकार बांधव कधी कुठल्याही सरकारी कार्यालयाला कधी त्रास न देता संगनमताने जर त्यांना एखाद्या विभागाची माहिती हवी असेल, चौकशी करायची असेल तर ते रीतसर पत्र देऊन त्या संबंधित विभागाची चौकशीची मागणी करावी किंवा तुम्हाला काही दस्तावेज पाहिजे असेल
तर संबंधित विभागाकडे कार्यालयाकडे तुम्ही रीतसर पत्र देऊन तुम्ही त्यांची मागणी करा. पण तुम्ही आमचा कर्मचारी जो काम करत असताना विनाकारण त्याचा व्हिडिओ काढणे, फोटो काढणे अशी जाणीवपूर्वक घटना घडवू नये. आणि आमचा कर्मचारी जर दुपारी 2 वाजेच्या सुमारास आमचा लंच ब्रेक आहे 2 ते 2:30, पण जर आमच्या कर्मचाऱ्यांच्या समोर जर एखादा नागरिक उभा असेल किंवा नागरिकांची गर्दी उभी असेल तर आमचा कर्मचारी हा 2 वाजेला जात नाही जेवायला. जोपर्यंत ती नागरिक समाधानकारी होत नाही तोपर्यंत तो कर्मचारी तिथं बसलेला असतो. ज्या कर्मचाऱ्यांकडे जेवणाची सुट्टी झाली असेल त्याच्या पुढे कुठलाही नागरिक उभा नाहीये तो कर्मचारी जेवणाला घरी निघून जातो किंवा टिफिन आणलेले असेल तर तो त्याचा टिफिन घेऊन त्याचा जेवण करत बसलेला असतो. पण जे कर्मचारी लेट घरी गेले याची दखल कोणी घेत नाही. कारण जर आमच्या कर्मचाऱ्यांच्या समोर नागरिक उभे असल्यावर सर्वचा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. 12 प्राचीन देवी मंदिरांच्या नवरात्रोत्सवाची उत्साहात सुरुवात. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण नगरीत प्राचीन परंपरेने 12 देवींच्या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. दिनांक 22 सप्टेंबर सोमवारपासून घटस्थापना करून या उत्सवाला सुरुवात झाली असून त्याची सांगता विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबर गुरुवारी होणार आहे. या निमित्ताने पैठण शहरातील शिवाजी महाराज चौक परिसरात खरेदी विक्रीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. देवीची मूर्ती, ओटीसाठी साहित्य, हिरवा चुडा, सुंदर रंगीत वस्त्रे, दागदागिने, हार, फुले, अगरबत्ती, रांगोळी, साहित्य अशा धार्मिक वस्तूंच्या खरेदीसाठी विशेषतः महिलांच्या मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. शहरातील विविध वाड्यात व गल्ल्यांमध्ये पसरलेल्या या 12 देवींच्या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. त्यात प्रामुख्याने संतोषी माता मंदिर, नवनाथ मंदिर, बौद्धवाडा, कालिका माता मंदिर, रंगारं हट्टी गल्ली, भद्रकाली देवी मंदिर, जुनी जर गल्ली, रेणुका देवी मंदिर, हताई गल्ली, दुर्गा देवी मंदिर, दुर्गावाडी, रेणुका माता खांबात विराजमान मूर्ती मंदिर, सुतारपूर गल्ली, तुळजामाता मंदिर, पिठुंबरा गल्ली, मंडई देवी, कापड मंडई, मुंबादेवी, एडेश्वरी माता, भोईवाडा, गिरजादेवी मंदिर, जैनपुरा गल्ली, कालिका माता मंदिर, कहारवाडा गल्ली, तुळजामाता मंदिर, त्र्यंबकदास नगर अशी एकूण 12 मंदिरे असून या देवींच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पैठणला दाखल होतात. 9 दिवस सलग उपवास, देवीचे पूजन, भजन, कीर्तन, रांगोळ्या व देवी अलंकार स्पर्धांमुळे शहर धार्मिक वातावरणाने नटले आहे. विजयादशमीच्या दिवशी या उत्सवाची सांगता होणार असून तेव्हा मोठ्या उत्साहाने देवीचे विसर्जन यात्रा पार पडेल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. अंबडच्या महिलांचा मनपा आयुक्त यांना पिण्याच्या पाण्यासाठी घेराव. गेल्या 10 वर्षांपासून पाण्यासाठी परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. प्रभाग क्रमांक 27 मधील अंबड परिसरात गेल्या 10 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. अंबडच्या महिलांनी यापूर्वी अनेक वेळा मनपा अधिकारी यांना निवेदन दिले व हंडा मोर्चे काढले, आंदोलनं केली, परंतु आजपर्यंत मनपा अधिकाऱ्यांनी त्यावर कोणतीही दखल घेतली नाही. मनपा अधिकारी म्हणतात नवीन पाईपलाईन टाकाव्या लागतील, परंतु पाईपलाईन असताना नवीन पाईपलाईन टाकण्याची गरज नाही. परिसरात पाईपलाईन असताना नवीन पाईपलाईन टाकण्याचा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न संतप्त महिलांनी मनपा आयुक्तांना विचारला. सदर परिसरातील 3 वर्षापूर्वी 12 इंची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे, परंतु अधिकाऱ्यांच्या मनमानीने अंबड येथील एक्सलो सर्कल येथील वालला बंच फ्लॅच मारून बंद ठेवलेले आहे. सदर बंच फ्लॅच काढल्यानंतर परिसरात नागरिकांची समस्या 5 मिनिटात सुटेल, परंतु मनपा अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. सदर बंच फ्लॅच तात्काळ काढावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त माननीय मनीषा खत्री यांनी शिवसेना माननीय जिल्हाप्रमुख श्रीमती मंदाताई रामदास तातीर यांच्यासह महिलांनी दिला आहे.
आणि जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत असे आंदोलन करण्यात येईल। त्याप्रसंगी परिसरातील लता दातीर, हिराबाई शिरसाट, सविता दातीर, सुरेखा दातीर, रेखा शिरसाट, सोनाली दातीर, सुरेखा शिरसाट, आशा दातीर, सुंदरताई शिरसाट, मनीषा दातीर, ताईबाई दातीर, अंकिता दातीर, राजूबाई दातीर, मीराबाई दातीर, शिवाजी दातीर, हेमंत दातीर, अतिश दोंदे, गणपत शिरसाट, गणपत दातीर, प्रदीप दोंदे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्रीचे नितीन देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती। जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व शुभचिंतकांनी दिल्या शुभेच्छा। छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षपदी फुलंब्रीचे नितीन देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश चव्हाण यांनी नितीन देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। याबद्दल प्रथम नितीन देशमुख यांचे अभिनंदन करण्यात आले। नियुक्तीपत्रात असे सांगितलं की नितीन देशमुख यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या जोरावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांशी देखील आपली नाळ जोडली आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विचार व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून जिल्ह्यातील पक्ष संघटन प्रभावी व मजबूत करण्यासाठी नितीन देशमुख यांचे मोलाचे सहकार्य राहील असा विश्वास व्यक्त केला। तर पुढील वाटचालीसाठी आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, राहुल डकले, विजय मोरे, बाबासाहेब तांदळे, शाकीर पठाण, गणेश वाघ, सचिन अवचरमल, इम्रान शेख यांच्यासह सर्व शुभचिंतकांनी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। डोंगरगाव कवाड येथे भरधाव मोटारसायकलने धडक दिल्याने एक महिला ठार। फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल। फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथे भरधाव मोटारसायकलने एका महिलेला धडक दिल्याने त्यांचे निधन झाले। दिनांक 22 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास कडूबाई पांडुरंग डकले, वय 79 वर्ष, राहणार डोंगरगाव कवाड या महिला शेतातून घराकडे जात असताना पाल फाट्याकडून भरधाव येत असलेल्या मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने कडूबाई डकले या गंभीर जखमी झाल्या असता त्यांना घाटी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता त्यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले। कडूबाई डकले यांच्या पश्चात एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे। या घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरखनाथ कणसे हे करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। स्मशानभूमीत मध्यरात्री विज्ञानवादी प्रात्यक्षिके, संभाजी ब्रिगेडचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा उपक्रम। सर्वपित्री अमावस्येच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुने नाशिक येथील अमरधाम स्मशानभूमीत बाबा घेतो ताबा या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्यवाहक महेंद्र दातरंगे यांनी विविध अंधश्रद्धांवरील प्रात्यक्षिके सादर करून समाजातील ढोंगीपणा व चुकीच्या परंपरांचा पर्दाफाश केला। कार्यक्रमात महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। मुल्ला, मौलवी, पोप, बाबा, बुवा, बापू, महाराज लोकांना कसे दिशाभूल करतात यावर प्रबोधनपर व्याख्यानही घेण्यात आले। या प्रसंगी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे वंशज व संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर यांच्या हस्ते जिजाऊंचे तैलचित्र व जिजाऊ वंदनेचे अनावरण करण्यात आले। यावेळी अध्यक्षस्थानी विकास पासलकर होते। जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, मराठा सेवा संघाचे समन्वयक दीपक भदाणे, महानगर प्रमुख नितीन सुगंधी, जिल्हा प्रमुख प्रफुल्ल वाघ, डॉक्टर संजय रकिबे, आशा लांडगे, रंजन लोंढे, शशीभाऊ उन्हवणे, राहुल तुपलोंढे, प्रज्ञाताई तुपके, जेवघाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी विकास पासलकर यांनी आपल्या भाषणात ढोंगी बाबांमुळे समाजाचे होत असलेले नुकसान अधोरेखित केले।
सर्व पितरी अमावस्येच्या मध्यरात्री एवढी मोठी गर्दी वैचारिक क्रांतीचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमात विज्ञानवादाचा प्रसार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानही करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी प्रसिद्धी प्रमुख प्रेम भालेराव, मंदार देवरे, निलेश गायकवाड, संविधान गायकवाड, लकी बावस्कर, रागेश जगताप, संकेत चराटे, सनी ठाकरे, गणेश सहाणे, गणेश पाटील, विनोद थोरात, अनिल ननावरे, अक्षय आठवले, संजय पांगारे, मंगेश पाटील, कल्याणी वाघ, अर्पिता आहेर, स्वाती आहेर, प्रकाश उखाडे, रेखा वाघ यांनी परिश्रम घेतले. रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पंचवटी गोळीबार प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलिसांकडून अटक. मागच्या आठवड्यात नाशिकच्या पंचवटीत असलेल्या पेठ रोडवरील राहुलवाडीत मध्यरात्री बुधवारी सागर जाधव या तरुणावर गोळीबार झाला होता. या गोळीबारमध्ये सागर जाधव हा गंभीर जखमी झाला होता. पंचवटी पोलीस, गुंडाविरोधी पथक व भद्रकाली पोलीस स्टेशन यांनी मिळून 11 आरोपी ताब्यात घेतले होते. काल पंचवटी पोलिसांनी भाजपाचे माजी नगरसेवक संशयित जगदीश पाटील यांना अटक केली होती. जगदीश पाटील व रोहन भुजबळ असे 2 आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असताना शुक्रवारपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावलेली आहे. सागर जाधव गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपी पोलिसांनी अटक केले आहे. 2 वेगवेगळ्या प्रकरणात भाजपाच्या 2 माजी नगरसेवकांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंदा भाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. 140 कोटींचे सिमेंट रस्ते पण धोकादायक, रोहित रे. खांब, मधोमध अपघाताला निमंत्रण. सेल्फी विथ रोहित्र, हॅशटॅग अजितदादा, लक्षवेधी आंदोलन. रेल्वे स्टेशन शुभारंभानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले. या मार्गावरील धोकादायक रोहित्र प्रशासनाने फक्त मंडपाच्या कपड्याने झाकून ठेवले होते. त्यामुळे प्रशासनाची नामुष्की झाली आणि रोहित्रांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सेल्फी विथ रोहित्र, हॅशटॅग अजितदादा हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, युवक यामध्ये सहभागी झाले. 140 कोटींचे रस्ते पण रोहित रे जागेवरच. नगरोत्थान सुवर्ण जयंती योजनेतून टप्पा क्रमांक 1 मध्ये 70 कोटी आणि टप्पा क्रमांक 2 मध्ये 69 कोटी असे एकूण 140 कोटी रुपयांचे 60 फूट रुंदीचे सिमेंट रस्ते व नाल्यांची कामे करण्यात आली. मात्र या कामांदरम्यान महावितरणचे विजेचे खांब व रोहित्र स्थलांतरित करण्यासाठी निधीची तरतूद न झाल्याने ते रस्त्यांच्या मध्यभागीच राहिले. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत आहे. नगरपालिका व महावितरण एकमेकांवर जबाबदारी ढकलत असताना नागरिक मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. विशेषतः नगरनाका ते कृषी कॉलनी मार्गावर तुळजाई चौक व एसबीआय बँकेजवळील रोहित्र गंभीर धोक्याचे कारण बनले आहेत. उघडी उपकरणे, अपघातास आमंत्रण. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रोड, राजीव गांधी चौक, बार्शी नाका, केएसके महाविद्यालय, सुभाष रोड, जुने एसपी कार्यालय, कंकालेश्वर मंदिर व साठे चौक या भागात जमिनीलगत असलेली उघडी उपकरणे, मोडकळीस आलेली रोहित्रे व फ्यूज बॉक्स नागरिक व जनावरांच्या जीविताला सतत धोका निर्माण करीत आहे. या आंदोलनातून वरील मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. कार्यकर्ते हे गेल्या अनेक दिवसांपासून हे रोडवरील जे रोहित्र बसवण्यात आलेले आहेत, नगरपालिका आणि महावितरणच्या गलतान कारभारामुळे मला 17 सप्टेंबर रोजी एक आश्चर्य वाटलं. या सामाजिक कार्यकर्त्यांच्या धास्तीने आतापर्यंत मनुष्य प्राण्याने आबरू झाकण्यासाठी कपडे घातलेले मी ऐकले, पण पहिल्यांदाच देशातली घटना अशी असेल की रोहित्राला कपडे घालण्याची त्यांच्यावर वेळ आली. ही डीपी आहे. ही डीपी कुठल्या गावखेड्यातली वाडी वस्तीवरची नसून बीड शहरातील नाट्यगृहाच्या बाजूला वर्दळीवरच्या रस्त्याची आहे. याची नगरपालिका प्रशासन आणि महावितरणने लाज बाळगून ही लवकरात लवकर काढून अपघात टाळून विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी यांना या अडचणीपासून मुक्त करावं एवढी या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. सुवर्ण जयंती नगरोत्तर अंतर्गत
150 कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते बांधण्यात आले. मात्र या रस्त्याच्या मधोमध असणारे रोहित्र आणि विजेचे खांब हे हलवण्यात आलेले नाहीत. नगर परिषद आणि महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे या ठिकाणी वर्दळीच्या ठिकाणी वारंवार जर पाहिलं आपण तर अपघात घडून येत आहेत आणि हे मध्यभागी जे आहेत रोहित्र ते अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. नागरिकांनी वारंवार प्रशासनाला तक्रारी केल्या, सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार आंदोलन केले, तरी सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही. मात्र मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी रेल्वेच्या कार्यक्रमात आले होते तेव्हा या मार्गावरील रोहित्र हे पालकमंत्री यांना दिसू नये म्हणून जिल्हा प्रशासनावर हे रोहित्र कपड्याने झाकण्याची नामुष्की आली होती. तसेच जे प्रशासनाचा ढोंग कारभार आहे तो अजितदादांना दाखवण्यासाठी आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहोत आणि हेच फोटो आम्ही आंदोलन केलं आहे लक्षवेधी #विथ_सेल्फी आणि #अजितदादा हेच फोटो आम्ही अजितदादांना दाखवणार आहोत. आणि या प्रशासनाला विनंती करणार आहोत की बीड शहरामधले केवळ हे एकच नाही 17 ठिकाणी जे रोहित्र आणि विजेचे खांब आहेत ते तातडीने हलवण्यात यावे, सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावेत आणि लोकांचा जो जीव धोक्याचा आहे तो वाचवावा असं आंदोलन करण्यात येत आहे. खरं तर ह्या बीड शहरामध्ये ट्रान्सफॉर्मर हे रस्त्यामध्येच आहेत. आम आदमी पार्टीने वारंवार या बाबतीत निवेदनं दिली, नगरपालिकेशी विचारणा केली, विद्युत मंडळाशी विचारणा केली, परंतु दोघांनीही क्रॉस उत्तर देण्याचं काम केलेलं आहे. नगरपालिका म्हणते ज्यावेळेस रस्ते यांचे खांब रवले गेले त्यावेळेस आम्हाला यांनी परवानगी घेतली नाही आणि मध्येच रस्त्याच्या मध्ये ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आणि MSEB म्हणते की आम्हाला यांनी नकाशे दिले नाही, आम्हाला ज्या पद्धतीने आम्ही परमिशन मागितली आम्हाला परमिशन दिली नाही, आम्हाला ज्या ठिकाणी आमचे पहिले यांचे रस्ते होण्याच्या अगोदरच आमचे खांबे लावले होते. मग हे रस्ते उपटण्याचं पोल उपटण्याचं काम नगरपालिकेनं करावं आणि नगरपालिकामध्ये MSEBने करावं. या दोघांच्या भांडणामध्ये आम जनता आहे ते पिसली जाते आणि त्याच्यामध्ये अपघात होत आहेत. याची जिम्मेदारी कोण घेणार? म्हणून काल जे अजितदादा आले होते त्यांना दिसू नाही, मुख्यमंत्र्यांना दिसू नाही म्हणून याला मंडप लावून सजवण्यात आलं ताकी इथं एखादा जसं काय एखादा प्रेक्षणीय स्थळ आहे की काय असं म्हणून याची ही सर्वस्व जबाबदारी सरकारची आहे. म्हणून आज या ठिकाणी आंदोलन होतंय. या आंदोलनाचा जर तडा लागला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन होतील हा इशारा देण्यात येत आहे. बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता न्यूज, बीड जिल्हा प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. वेरूळ येथून ATM मशीन चोरणारे चोरटे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. 16,77,100 रुपयेसह चोरीच्या टेम्पोतून चोरली होती ATM मशीन. छत्रपती संभाजीनगर जिल्हा खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ येथून चोरट्यांनी चक्क ATM मशीन चोरून नेली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरट्यांना 10 दिवसातच अटक केली. चोरट्यांनी वेरूळ येथील कैलास हॉटेल समोर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे ATM मशीन व त्यामधील शिल्लक रोख रक्कम 16,77,100 रुपये दिनांक 11 सप्टेंबर रोजी रात्री 1 ते 3:30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली अशी फिर्याद बँकेचे ATM रिजनल मॅनेजर विकास हुकुमचंद निकाळजे यांनी खुलताबाद पोलीस ठाणे येथे दिली असता गुन्हा रजिस्टर नंबर 406/2025 कलम 305 331 4 35 भारतीय न्यायसंहिता 2023 नमूद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असता सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकाने गोपनीय माहिती घेतली व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाला समजले की सदरील ATM चोरी करतेवेळी आरोपींनी छत्रपती संभाजीनगर येथील भक्तिनगर येथून MH20 GZ0439 क्रीम रंगाची अशोक लेलँड टेम्पो चोरून सदबीर सिंग हरबंस सिंग कलानी व 21 वर्ष राहणार छोटा मुरलीधर नगर साठे चौक उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर युवराज उर्फ इलम बाळासाहेब मंडोरे व 44 वर्ष राहणार बनीवाडी कुंभारवाडा रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर जीवन विजय वाघ व 28 वर्ष राहणार जळके बाजार तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर व दयासिंग गुलजार सिंग टाक वय 45 वर्ष म्हाडा कॉलनी TV सेंटर सिरसवाडी रोड जालना यांनी सदरील गुन्हा केल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आझादनगर पडेगाव येथे 2 पंचासमक्ष छापा मारला असता सदर ठिकाणी वरील 4 इसम मिळून आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की वॉकिंग प्लाझा गार्डन छत्रपती संभाजीनगर येथे वरील गुन्हा करण्याचे नियोजन करण्यात आलं. एका स्विफ्ट गाडीमध्ये जाऊन टेम्पो चोरला व टेम्पोतून
ATM मशीन चोरून आझादनगर तारांगण सोसायटीच्या पाठीमागे नवकार कॉलेजजवळ एका नवीन बांधकाम चालू असलेल्या घरामध्ये विद्युत कटरच्या साहाय्याने ATM मशीन फोडून त्यातील रक्कम आपापसात वाटून घेतली असता त्यांच्या ताब्यातून नगदी 4,14,900 रुपये, स्विफ्ट कार क्रमांक MS02DJ 1864 विना नंबरची होंडा शाईन 7 मोबाईल फोन, ATM मशीन फोडण्याचं साहित्य, एअरगन, धारदार चाकू असा एकूण 12,70,540 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस कासिम शेख, श्रीमंत भालेराव, प्रमोद पाटील, सचिन राठोड, अनिल चव्हाण, जनाबाई चव्हाण, कविता पवार, बलबीर सिंग बहुरे, आनंद घाटेश्वर, शिवाजी मगर, योगेश तरमळे, जीवन घोलप सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी केली आहे. पुढील तपास खुलताबाद पोलीस करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. धारदार तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्याला पोलिसांनी केले जेरबंद. गुन्हे शाखा पोलिसांनी तलवारीसह आरोपीला पकडले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे धारदार तलवार बाळगून दहशत माजवणाऱ्या इस्मास छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण पोलिसांनी तलवारीसह पकडले. दिनांक 20 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी करीत असताना गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना गुप्त बातमीदार यांच्याकडून खात्रीलायक माहिती मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा नेमून तलवार बाळगणाऱ्या इस्मास तात्काळ पकडण्याबाबत सूचना दिल्या असता शहाराम पंढरीनाथ भवार वय 30 वर्ष राहणार गंगापूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या ताब्यात अवैधरित्या बाळगत असलेली धारदार तलवार पंचासमक्ष काढून दिली. त्यावरून नमूद तलवार जप्त करून आरोपी शहाराम भवर याच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 386/2025 कलम 425 भारतीय शस्त्र अधिनियम सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नियोजनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक बळीराम काकडे, भागीनाथ वाघ, वाल्मिक निकम, शिवानंद बनगे, अशोक वाघ, महेश बिरुटे, संजय तांदळे, गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झांजुर्णे विठ्ठल जाधव यांनी केलं. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आदिवासी महिलेबद्दल गरळ ओकणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा. सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई माधवराव वैद्य यांची मागणी. आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह व जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा या मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशन यांना देण्यात आलं आहे. सविस्तर वृत्त असे की आदिवासी महिलाबाबत सदर जातीयवादी समाजकंटक सोहम पवार व त्याचे इतर साथीदार यांनी आदिवासी महिलांना अश्लील भाषेचा वापर करून लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील वर्तन करून सोशल मीडियावर केलं आहे. त्यावरून दिग्रस पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 699/2025 कलम 19, 296 भारतीय न्यायसंहिता कलम 31R31S जाती जमाती ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आदिवासी समाजाचे व महिलांचा राग अनावर झाला असून भावना दुखावल्या आहेत. तेव्हा अशा समाजकंटकास अटक करून कडक शासन करण्यात यावं. याकरिता पुसद तालुक्यातील आदिवासी महिला व कार्यकर्त्यांनी अॅट्रॉसिटी गुन्हा नोंद करून त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलं. अशा समाजकंटकास वेळीच आवर घालावा, अन्यथा आदिवासी महिला यांच्या वतीनं उग्र आंदोलन करावं लागेल. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई वैद्य,
डॉक्टर आरतीताई फुफाटे, श्रीमती आशाताई पांडे, मीराताई बोडखे, शीतल राजेश ढगे इत्यादी सहित असंख्य महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहून सह्या केल्या आहेत. देण्यासाठी आलेला आहोत कारण ते 2 बंजारा समाजाचे मुलं अतिशय अश्लील शब्दामध्ये, अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये आदिवासीच्या मुलीला बोललेले आहेत. त्याच्यामुळे आमच्या सर्व आदिवासी महिलांच्या भावना दुखावलेल्या आहेत. हे 2 मुलं तर बोललेच, प्लस एक धाराशिव मधली काहीतरी महिला आहे ती सुद्धा बोलत होती. अजून दुसऱ्या मुलांनी काहीतरी आदिवासी छक्या असे वेगवेगळ्या पद्धतीने बोललेले आहेत. एकतर आदिवासीच्या आरक्षणावर दावा करतात, रस्त्यावर उतरतात, आदिवासीच्या भावना दुखत आहेत आणि दुसरीकडे आदिवासीच्याच महिलांवर असले घाणेरडे आरोप करत आहे. त्याच्यामुळे आमच्या आदिवासी समाजाच्या महिलांच्या फार भावना दुखवलेल्या आहेत. म्हणून आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्हाला न्याय पाहिजे आणि त्या 2 मुलांना अटक झाली पाहिजे असे सांगतायत इथे की 2 मुलांवर गुन्हा दाखल झालेला आहे. पण अजूनही आम्हाला त्याचं FR किंवा असं काही दाखवलेलं नाही. जोपर्यंत त्या मुलांवर आणि त्या महिलांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण आमच्या आदिवासी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कारण आदिवासी समाज शांत आणि गरीब आहे म्हणून कुणी यायचं आणि काही बोलून जायचं आमच्या आई बहिणीला हे अतिशय आम्हाला पटलेलं नाही आहे. म्हणून आम्ही इथे न्याय मागण्यासाठी इथे पुसद पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि त्या मुलाला त्वरित अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. नाही तर नुसतं आम्हाला सांगतील आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आणि काहीच होणार नाही. असं जर त्यांनी काही केलं नसेल तर परत आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्ही पुढील आमचे काय करायचं ते आम्ही ठरवू आणि सगळे एकत्र येऊन आम्ही त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मुलांनी हावभाव करून ज्या पद्धतीने आदिवासी महिलांना टार्गेट करून बोललेलं आहे, कुठल्याही महिलेला असं बोलणं अपमानास्पद आणि विकृत मानसिकतेचा तो मुलगा असा वाटत आहे आणि त्या विकृत मानसिकतेच्या मुलांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट, कारण त्यांनी शब्द वापरलेल्या आदिवासी महिला म्हणून तो शब्द फार चुकीचा आहे आणि पॉक्सो कारवाई होत असेल तर ती पॉक्सो कारवाईसुद्धा घेण्यात यावी. कारण कुठल्याही महिलांचा, आदिवासी महिला असतील त्यांचा अस्तित्व, स्वाभिमान त्या काही गोष्टी आहेत आणि अशा गोष्टीला जर पुढे ठेच पोचत असेल तर आम्ही सगळ्या आदिवासी महिला एकजुटीने त्या गोष्टीला विरोध करण्यास तयारीत आहोत. ती ताकद आहे, ती लढा द्यायला आम्ही सगळेजण सज्ज आहोत. आमची एवढीच अपेक्षा आहे पोलीस कारवाई लवकरात लवकर, मला वाटतं की त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, कारवाई होत आहे, पण ती कारवाई आम्हाला ॲट्रॉसिटी होणं फार आणि फार आवश्यकता आहे आणि त्या गोष्टीसाठी मी सुद्धा पाठपुरावा 100% करणार आहे आणि मी सगळ्या सोबत महिलांच्याबद्दल ज्या काही गोष्टी विरोधात घडत असतील त्या मुलांवर, त्या महिला पण एक बोललेली आहे घाणेरड्या पद्धतीने त्या मुलांना प्रोत्साहित करत आहे, तर त्या महिलेला सुद्धा अटक व्हावी अशी आमची भूमिका आहे आणि ते सुद्धा झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. या पद्धतीने आज पुसद तालुक्यातील सगळ्या महिला. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. लातूरात सकल मुस्लिम समाजाचा मोर्चा. उत्तर प्रदेशातील घटनांच्या निषेधार्थ शांततेतून निदर्शने. उत्तर प्रदेशातील कानपूर व शहाजहानपूर येथे घडलेल्या धर्मभावना दुखावणाऱ्या घटनांच्या निषेधार्थ लातूर शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने सोमवारी शांततेचा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा हजरत टिपू सुलतान चौकातून सुरू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर समारोप करण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवून संविधानिक चौकटीत राहून आपली श्रद्धा आणि निषेध नोंदवला. कानपूर येथे काही युवकांनी सार्वजनिक ठिकाणी आय लव्ह मोहम्मद असा फलक लावला होता. शांततेच्या मार्गाने लावलेला हा फलक असूनही त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले, ज्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य व धर्मस्वातंत्र्याचा भंग झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तसेच शहाजहानपूर येथे प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या द्वेषपूर्ण वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आणण्यात आले. याशिवाय महाराष्ट्रातील काही आमदार व नेत्यांनी मुस्लिम समाजाबद्दल सातत्याने केलेल्या द्वेषपूर्ण विधानांचा निषेधही यावेळी करण्यात आला. या सर्व प्रकरणांबाबत तात्काळ व कठोर कारवाई व्हावी अशी मागणी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये कानपूर या ठिकाणी ईद ए मिलादुनच्या उरूसमध्ये काही मुस्लिम बांधवांनी आय लव्ह मोहम्मद नावाचे फलक लावले होते आणि मोठ्या प्रमाणात ते फलक लावले होते आणि लोकशाही मार्गाने आणि लोकशाहीच्या अंतर्गत आणि संविधानाच्या कायद्याच्या अंतर्गत तो जुलूस जात होता. परंतु तिथल्या काही लोकांनी प्रशासनाला कंप्लेंट केली की ह्याच्या अगोदर कधीच आय लव्ह मोहम्मद नावाचे फलक लावले नव्हते, पण यावेळेस लावले गेले, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा. परंतु फलक लावणे, आपल्या धर्मावर प्रेम करणे किंवा आपल्या धर्माचा अभिमान बाळगणे ही तर लोकशाही मधला प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. इथला प्रत्येक नागरिक हा आपल्या धर्माप्रमाणे राहू शकतो, वागू शकतो, आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करू शकतो. परंतु या ठिकाणी उत्तर प्रदेशमधले प्रशासन योगी सरकारच्या दबावामुळे तिथल्या पोलीस प्रशासनाने, कानपूरच्या पोलीस प्रशासनाने तिथल्या 14 ते 15 लोकांवर FIR दर्ज केला. तो FIR पूर्णपणे असंविधानिक होता आणि लोकशाहीला मारक होता. त्याचं कारण असं आहे की त्यांनी असं कुठलंच असं गैरकृत्य केलं नव्हतं, त्यांनीच असं कुठलंच कायद्याच्या बाहेर जाऊन काही गोष्टी केल्या नव्हत्या. त्या सर्व गोष्टी कायद्याच्या आत ठेवून त्यांनी केलेल्या होत्या. परंतु आजपर्यंत पूर्ण भारतामध्ये कधीही आय लव्ह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असं लिहिलं असताना कुठेही कारवाई झाली नाही. परंतु बिहारचं इलेक्शन समोर ठेवून ह्या गोष्टी सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि यामुळे कुठंतरी दोन समाजात ते निर्माणचं कार्य करण्याचं काम UP सरकार करत आहेत. त्या निषेधात आम्ही आज लातूरमध्ये मोठ्या संख्येने संविधानावर प्रेम करणाऱ्या नागरिकांसमोर मिळून या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि हा मोर्चा काढून आम्ही जिल्हाधिकारीच्या मार्फत भारत सरकार, राज्यपाल आणि राष्ट्रपती या सर्वांना निवेदन दिलेले आहे. त्या निवेदनाची मागणी केलेली आहे की त्या ठिकाणी ज्या लोकांवर कारवाई केलेली आहे ती कारवाई मागे घेण्यात यावी. त्यासोबतच जे पोलीस प्रशासन त्यामध्ये इन्व्हॉल्व होतात त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि जे निरपराध लोक आहेत, ज्यांची दिंड काढली गेली, ज्यांचं अब्रू नुकसानी त्या ठिकाणी झाली, अशांचा सरकारने त्यांचा जो मुआवजा आहे तो या ठिकाणी द्यावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे. आज हमारी यहाँ पर लातूर शहर और जिले के सारे अवाम और सारे नागरिक मिलकर एक मांग ये कर रहे हैं कि आज से चंद रोज पहले जो वाकया उत्तर प्रदेश सूबे के कानपुर शहर में पेश आया कि कुछ नौजवानों ने बैनर हटा के वहाँ पर आई लव मोहम्मद का बैनर लगाने के बाद पुलिस की तरफ से जो उनके ऊपर FIR की कार्रवाई हुई, हमें मानते हैं हो सकता है कि हमारे यूथ से गलती हुई हो सकता है, इट्स पॉसिबल, लेकिन क्या प्रशासन को क्या यही मुद्दा बाकी रह गया था कि इसके ऊपर अपनी सतर्कता दिखाए? क्या भारत के अंदर यही उन्वान विषय बाकी रह गए हैं कि एक्शन लेने के लिए पुलिस के पास यही एक शोभा बचा है कि जिसके ऊपर जो FIR हो? आपने कल देखा गुजरात के सूबे वडोदरा में जो रात में मक्का शहर को लेकर आपत्तिजनक टिप्पणी की गई और वहां लोग जब गए पुलिस स्टेशन में FIR कराने कायदे में रहते हुए तो उनकी FIR नहीं ली गई और फिर माहौल खराब हुआ और फिर यहाँ तक के उलमा को बाहर आके ये बोलना पड़ा, मुस्लिम रहनुमाओं को, धर्मगुरुओं को अपील करनी पड़ी कि तुम रास्ता खाली करो. हम भारत सरकार से और राज्य सरकार से ये कहना चाहते हैं कि रिलीजियस जो इश्यूज हैं वो हमारे सेंटिमेंट को हद न करें. हमने हर जुल्म बर्दाश्त किया है, लेकिन नबी की मोहब्बत से एक ईमान वाले का, एक मुसलमान का ऐसा रिश्ता है कि इसके लिए वो अपना सब कुछ कुर्बान करने के लिए तैयार है, लेकिन अपने नबी की गुस्ताखी बर्दाश्त करने के लिए तैयार नहीं है. ये जो प्रोटेस्ट निकाले जा रहे हैं इसमें सर तन से जुदा के भी नारे दिए जा रहे हैं. सबसे अहम बात तो यह है कि इस तरह का कोई नारा सर तन से जुदा का भारत की सरहदों सीमा में नहीं दिया गया. ये पड़ोस मुल्क का दिया गया नारा है और आजकल ये IT के बढ़ने की वजह से और मीडिया के और वीडियोस के अंदर इंटरप्ट करके ये ऐसे वीडियोस सोशल मीडिया पे आ रहे हैं. हम भारत के संविधान में रहते हुए, भारत के कायदे और कानून में रहते हुए इसका निषेध कर रहे हैं. अभी आपने देखा लातूर के हजारों लोग यहाँ पर रास्ता जाम किए हुए हैं, कहीं कोई इस तरह का नाखुशगवार वाकया पेश नहीं आया. ये बिल्कुल सरासर इल्जाम है भारत के मुसलमानों पे. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. येवल्यात अश्लील कृत्यावर पोलिसांची धडक कारवाई, 3 महिला व 1 पुरुष ताब्यात. नाशिकच्या येवला शहर पोलिसांनी 22 सप्टेंबर 2025 रोजी अंगणगाव येथील एका उच्चभ्रू वस्तीमध्ये छापा टाकून सुरू असलेल्या अश्लील अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत 3 महिला व 1 पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अनेक दिवसांपासून या वस्तीमध्ये गुप्तपणे अवैध धंदा सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत धडक छापा टाकला. यापूर्वी देखील येवला बस स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये अशाच प्रकारचा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले होते. त्यावेळी देखील पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. दरम्यान येवला शहर पोलिसांच्या या सततच्या धडक कारवायांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. रिपब्लिकन वार्ता, नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.